नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओचं टायटल असणार आहे, आजपासून पुन्हा एकदा जगायला सुरुवात करू. तर तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर हो, गेले कित्येक वर्षांना आपण स्वतःला कधी विचारलं आहे का, आपण या संसाराच्या रगडात स्वतःसाठी किती आणि काय जगलो आहे? आणि हो, हा प्रश्न जसा मला पडला आहे ना, तसाच कित्येक मैत्रिणींना पण हा प्रश्न पडत असेल. तर आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतंच, असतंच. पण केवळ तीच दुःख कवटाळून बसणार आहोत आणि त्याच दुःखाचं ओझं मनावर ठेवणार आहोत. म्हणून आता स्वतःसाठी जगा आणि स्वतःवर प्रेम करा. कारण आपण जरी 40 ओलांडली असली तरी अजून वेळ गेलेली नाही. आपण स्वतःवर प्रेम आणि विश्वास ठेवायला शिका. आणि नवीन एक आशा जागवा, कारण प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असते आणि प्रत्येक सकाळ ही आपल्याला नवीन संधी घेऊन येत असते आणि त्या संधीचं सोनं करायचं हे आपल्या हातात असतं. जेव्हा आपण आजकालची जनरेशन बघतो ना, तेव्हा लक्षात येतं की किती छान जनरेशन आहे आजकालच्या मुलांची. खरंच, कारण यांना आपण खूप स्वातंत्र्य दिलीत, पण आपल्या वेळेस तसं नव्हतं. कारण खूप बंधनं असायची त्यावेळेस. खरंच आपणही यांच्या वयात असतो तर चला, अजूनही वेळ गेलेली नाही. उरलेलं आयुष्य आनंदाने हसत जगायचा थोडा प्रयत्न करू. कारण स्वतःवर विश्वास ठेवणारी व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानत नाही. जग तुमच्यावर विश्वास ठेवू की न ठेवू, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा असं मला वाटतं. यशाचा मार्ग नक्की सापडतो, कारण तुमच्यापेक्षा तुम्ही ताकद दुसरी कोणीही ओळखू शकत नाही. कोणीतरी येऊन आपल्याला आधार देईल याची वाट पाहत बसू नका. कारण आपण आपला आधार बना, स्वतःची ताकद बना. कारण आपली ताकद ही आपल्यालाच ओळखता येते आणि ती असं मनात दडून बसलेली असते. ताकद असते, पण ती आपण मनात दडून ठेवलेली असते. खूप मोठं संकट येतं तेव्हा आपण जागे होतो आणि या संकटावर आपण मात करायची तयारी ठेवा. अडचणी येतील, संकटही येतील, पण धैर्य आणि आत्मविश्वास कधीही सोडू नका. हसतमुखाने प्रत्येक संकटाचा सामना करा, कारण संघर्षच आपल्याला मजबूत बनवतो. आणि कठीण काळ हा कायम राहत नाही, पण त्यासाठी आपल्याला शांत मनाने त्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात. आणि विसरा आता जुन्या गोष्टी. ज्या जुन्या गोष्टी केल्यात ना, त्या आता परत येणार नाहीत. भूतकाळाच्या ओझ्याने वर्तमान जगणे थांबवू नका आणि नव्या आयुष्याचं आनंदाने स्वागत करा. आणि मैत्रिणींनो, खरंच अजून वेळ गेलेली नाही, तर स्वतःसाठी जगायला शिका. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.